मी तुम्हाला एवढ्या सगळ्या बॅग का दाखवते तर चला सांगते. तर काही दिवसापूर्वी मी अशी गोष्ट बघितली त्याची मी पहिल्यांदाच बघितलेलं, म्हणून मी हा सगळा पसारा काढून बसलेली. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि सध्या मी जॉबसाठी असते अबुधाबीमध्ये आणि आपण घेतले 100 डेजचं चॅलेंज की आपण रोज 100 दिवस व्हिडिओ टाकणार आहे. तर ज्यावेळी मी शिफ्ट झाले ना त्यावेळी काही सामान वगैरे नव्हतं, म्हणून बाहेरून चहा वगैरे मागवलेला आणि ती जी कॅरी बॅग आली त्याच्यावरती चहा सांडला, म्हणून माझं चुकून लक्ष गेलं की त्या बॅगवरती एक्सपायरी डेट होती आणि हे मी पहिल्यांदाच बघितलेलं. हां, आता आपल्याकडे काही बॅगवरती ती बॅगची इन्फॉर्मेशन वगैरे असते किती मायक्रॉनची वगैरे, पण एक्सपायरी डेट नसते आणि मी ते पहिल्यांदाच बघितलेलं. नंतर मग मी थोडी माहिती काढल्यावर मला कळलं की या देशामध्ये आपण फक्त रियुजेबल ज्या बॅग आहेत त्याच आपण वापरू शकतो. ज्या आपण सिंगल यूज आहेत, यूज अँड थ्रो, त्या बॅग आपल्याला इकडे वापरू शकत नाही कारण त्या इकडे बॅन आहेत. आणि इकडच्या देशाचं म्हणणं आहे की जास्त प्रदूषण हे प्लॅस्टिकमुळे होतं, म्हणून त्यांनी हाच एक ऑप्शन ठेवला आहे की तुम्ही फक्त इथं शॉपिंगसाठी वगैरे रियुजेबलच बॅग वापरू शकता. यूज अँड थ्रोवाल्या बॅगसाठी इथे बॅन आहे आणि सोबत तुम्हाला 200 दिरामपासून तो 2000 दिरामपर्यंतचा दंडही तुम्हाला इथं पे करावा लागेल जर तुम्ही त्या बॅग वापरत असाल. आणि इथे जे काही सुपर मार्केट वगैरे ज्या आहेत ना, इकडेचे कंजूस नाहीत यार, खूप पिशव्या देतात. बरं पडतं, कचऱ्याला पिशव्या खरेदी कराव्या लागत नाही बाहेरच्या दुसऱ्या. आणि म्हणून ना मी त्या सगळ्या पिशव्या काढून बघत होती की सगळ्यावरच दिसतात का. तर प्रत्येक याच्यावरती मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट दिलेली